मुलांनो, आज आपण लिंगभाव आणि भूमिका या दोन संकल्पनेचा संबंध पाहणार आहोत, की ज्यामध्ये भूमिका ह्या लिंगावर आधारित कशा असतात. आपल्याला माहिती आहे की दर्जा आणि भूमिका यांचा परस्पर संबंध आहे. उलट दर्जा आणि भूमिका ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जसा आपला दर्जा असेल तशाच आपल्याला भूमिका ह्या मिळत असतात. हा आपण समाजशास्त्रीय परिचय या पेपरमध्ये अभ्यास केलेला आहे, दर्जा आणि भूमिका या संकल्पनेचा. आपल्याला सहसा समाजव्यवस्थेमध्ये असं दिसून येतं, मग ही समाजव्यवस्था प्रगत असेल किंवा अप्रगत असेल, समाजात मुलगा व मुलगी, स्त्री पुरुष यांनी कसे वागावे, कसे वर्तन करावे, कसे त्यांचे व्यवहार असावे याबाबत काही अभिवृत्ती, प्रकार आणि अपेक्षा हे ठरलेल्या असतात. या सर्व बाबींचा परिणाम समाज सदस्यांच्या मनावर आणि व्यक्तिमत्वावर देखील होत असतो. उलट त्यांचं व्यक्तिमत्वही तसंच घडत असतं. त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडणही त्याच पद्धतीने होत असते. अशा भूमिका ह्या आपल्याला लिंगानुसार तयार झालेल्या दिसून येतात. म्हणून असे म्हटले जाते की भूमिकांसाठी लिंग भाव हा सुद्धा कारणीभूत आहे. प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या विकासाची सुरुवात ह्या लिंगभाव आधारित भूमिकेतूनच आपल्याला झालेली दिसून येते. यावरून आपल्या स्वतःबद्दलच्या ह्या मानसिकता तयार होत असते, स्वतःबद्दलचा कल तयार होत असतो, कल्पना तयार होत असतात. त्याचबरोबर काही नातेसंबंध प्रस्थापित होत असतात व त्यातून मी कोण आहे ही जाणीव, एक प्रकारे स्वची जाणीव ही आपल्याला त्यामुळे होत असते आणि त्यातूनच आपला विकास देखील होत असतो. समाजाने मान्य केलेल्या, स्वीकारलेल्या लिंगानुसार वर्तन प्रकारांना आपण लिंगभूमिका असं म्हणू शकतो. किंवा विशिष्ट संस्कृतीमध्ये वावरताना मुला-मुलींना, मुलीस त्या मान्य संस्कृतीला असलेल्या गुणांचा स्वीकार करावा लागतो आणि त्याप्रमाणे वर्तन करणं हे आवश्यक असतं किंवा त्या प्रकारचं वर्तन करणं हे अनिवार्य मानलं गेलेलं आहे व त्यांनाच आपण मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष याचे समाजमान्य वर्तन प्रकार असं म्हणत असतो. अशी लिंगभेदावर आधारित भूमिका जी आहे ती आपल्याला प्राचीन संस्कृतीमध्ये सुद्धा असलेली दिसून येते. आता ग्रीक, रोमन, जपान, चीन, भारत ह्या देशांची संस्कृती ही खूप फार प्राचीन मानली जाते. पण याही देशामधल्या जर भूमिकांचा आपण अभ्यास केला तर तिथं सुद्धा लिंगावर आधारित भूमिका असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये मग काही महत्त्वाचा घटक आधार घेतला जातो. यामध्ये शारीरिक जडणघडण, शरीराचे कार्य या सगळ्या घटकांचा विचार केला जातो. यामधील भेद, बौद्धिक क्षमतातील फरक, वर्तनातील भेद, आरोग्य, नैतिक मूल्यामधील फरक इत्यादी घटकांचा विचार किंवा आधार लिंगभूमिकेसाठी केला गेलेला आपल्याला दिसून येतो. मानवी इतिहासाच्या काळापासूनच एका लिंगाच्या भूमिका ह्या दुसऱ्या लिंगाच्या भूमिकापेक्षा वेगळ्या मानल्या गेलेल्या आहेत. पुरुषांची भूमिका स्त्रियांच्या भूमिकांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ मानण्यात आलेली आहे. त्यामुळे समाजधारणा तयार होत असते असे मानण्यात आलेले आहे. पुरुषांना नेहमीच श्रेष्ठ स्थान सामाजिक व्यवस्थेमध्ये मिळत गेलेलं आहे आणि ते समाज मान्यता त्याला मिळत गेलेली आहे. समाज व्यवस्थेत पुरुषांच्या भूमिकांना श्रेष्ठ स्थान प्राप्त होऊन पुरुषाला स्त्रियांपेक्षा चांगला व श्रेष्ठ दर्जा प्राप्त होण्यास मदत होते. तर तिथंच स्त्रियांच्या वाट्याला दुय्यमत्वाची भूमिका येऊन दुय्यम स्थान सामाजिक व्यवस्थेमध्ये तिला प्राप्त होत असलेले दिसून येते. एकाला श्रेष्ठ स्थान, एकाला कनिष्ठ स्थान अशा विषमतापूर्ण स्थानांची निर्मिती या समाजव्यवस्थेमध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. आणि ह्या ज्या भूमिका आहेत ह्या भूमिकांना एक प्रकारे मूल्यांचा आधार दिला गेलेलाही दिसून येतो. त्याला कित्येक वेळा धर्माचा, जातीचाही आधार दिला गेलेला दिसून येतो. आणि या प्रकारच्या अशा विविध घटकांच्या आधारामुळे मग ही मूल्य सामाजिक व्यवस्थेमध्ये चांगल्याच प्रकारे घट्ट रुजण्यास मदत होत असते. या मूल्यांच्या, या विषमतापूर्ण मूल्यांच्या विरोधात मग कोणीही उभा राहण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. दैनंदिन जीवनात स्त्री पुरुषांची लिंगभावाची मानसिकता
मूल्यांच्या माध्यमातून आपोआप तयार होत असते. कुटुंब संस्थेपासून ते राज्य संस्थेपर्यंत स्त्री पुरुषांच्या गरजाच्या संदर्भात त्या निर्माण होत असताना आपल्याला दिसून येतात. उपलब्ध संधीच्या बाबतीत लिंगभाव हा महत्त्वाचा ठरतो. त्याचाच परिणाम म्हणून व्यक्तिगत आणि सार्वजनिक भूमिकाबाबत देखील लिंगभाव आधारित आपल्याला भूमिकांमध्ये द्वंद्व असलेलं दिसून येतो किंवा त्यामध्ये आपल्याला विरोधाभास पाहायला मिळतो. लिंगभावावर आधारित भूमिका पाहत असताना स्त्रीचे कुटुंबातील स्थान हे आपल्याला दुय्यम असलेले दिसून येते. तसेच सार्वजनिक क्षेत्रात किंवा सामाजिक जीवनामध्ये स्त्रियांच्या भूमिका जर आपण लक्षात घेतल्या तर तिथेही आपल्याला दुय्यम स्थान असलेलं दिसून येतं. स्त्रीच्या कनिष्ठतेचा आराखडा लिंगभेदाच्या निकषावरच निर्माण झालेला दिसून येतो. म्हणून व्यक्तिगत व सार्वजनिक जीवनात स्त्रियांच्या संदर्भात लिंगभाव हा नकारात्मक भूमिका घेताना दिसून येतो. त्याचप्रमाणे व्यक्तिगत व सार्वजनिक पातळीवर लिंगभेदावर आधारित भूमिकामध्ये संघर्षही आढळून येतो. स्त्रीच्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातील लिंगभेदाच्या भूमिका आपल्याला ह्या पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतात. आता पहिला मुद्दा बघूया आपण, व्यक्तिगत पातळीवरच्या भूमिका. व्यक्तिगत पातळीवरच्या भूमिकांचा आपण विचार करत असताना यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की स्त्रियांची भूमिका ही पडखाऊ वृत्तीची असते. असं म्हटलं जातं की स्त्रिया नेहमीच माघार घेत असतात, पडकाऊ भूमिका घेत असतात, स्वतःला कमी लेखत असतात, स्वतःचं दुय्यम स्थानावर जात असतात असा आरोप स्त्रियांवरही लावला जातो. पण स्त्रियांची पडखाऊ भूमिका घेण्याची जी कारणं आहेत त्या कारणांचा जर आपण शोध घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की ही जी स्त्री आहे ती जेव्हा मुलगी असते तेव्हापासूनच ती अशी पडकाऊ भूमिका आहे, आई असेल, काकू असेल किंवा मावशी असेल, आत्या असेल इत्यादी स्त्रियांच्या संदर्भात ती हेच निरीक्षण करत आलेली असते. म्हणजे ज्या संस्कारामध्ये ती वाढलेली असते तिथं तिला स्त्रियांची पडकाऊ भूमिकेचा अनुभव आलेला असतो. तसंच त्यानंतरही ती त्या संस्कारामध्ये तयार झालेली असल्यामुळं स्त्रीचं स्थान हे दुय्यमच असतं. तिनेच पडकावं, तिनेच माघार घेतली पाहिजे अशी मानसिकता तिचीही तयार होत असते. आणि पुरुषाचीही मानसिकता तशीच होत असते की स्त्रिया काय आहेत तर त्यांनीच माघार घेतली पाहिजेत अशी पुरुषप्रधान मानसिकता ही दोघांच्याही मनामध्ये तयार होत असते की जी ह्या लिंगभेदाला खतपाणी घालण्यासाठी योग्य ठरत असलेली आपल्याला दिसून येते. स्त्रियांच्या बाबत पुरुषप्रधानतेची मानसिकता हा सकारात्मक नसते. तसेच स्त्रियांची पडखाऊ प्रवृत्तीही याला जबाबदार आहे. स्त्रीने निर्णय प्रक्रियेमध्ये पुरुषांची मक्तेदारी स्वीकारू नये. परंतु स्त्री जरी बुद्धिमानी असली तरी लैंगिकतेची भूमिका तिच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करत असलेली आपल्याला दिसून येते. म्हणून दैनंदिन व्यवहारात प्रत्येक बाबतीत स्त्रियांनी कमीपणा किंवा दुय्यमपणा स्वीकारला पाहिजे अशी समाजाची मानसिकता असते. त्यामुळे काय होतं तर कुटुंब टिकून राहण्यासाठी मदत होत असते. कुटुंब टिकून राहण्याच्या दृष्टिकोनातून देखील स्त्रिया अशी पडखाऊ भूमिका घेत असताना आपल्याला दिसून येतात. दुसरा मुद्दा आहे दुय्यम वागणूक. स्त्रियांची पडखाऊ प्रवृत्ती ही जशी लैंगिकतेच्या भूमिकेतून पार पाडत असते तशी तर त्यासाठी त्यांची दुय्यम भूमिका हीच जबाबदार असलेली आपल्याला दिसून येते. तसेच तिच्या कनिष्ठतेचा भाग लैंगिक भिन्नतेतूनच निर्माण होतो. लिंगभेद आणि तिची भूमिका तिचे समाजातील कनिष्ठ स्थान निर्माण करते. स्त्रीचे निसर्गदत्त अधिकार आणि जीवशास्त्राच्या उत्तम योगदानाचा भाग लैंगिक भूमिका हा नाकारत असतो. पर्यायाने समाज व्यवस्थेत प्रत्येक बाबतीत दुय्यमत्व स्त्रियांनाच स्वीकारावी लागते. यानंतरचा तिसरा मुद्दा आहे परोपकारी सामाजिकरण. स्त्रियांचं सामाजिकरण हे अशा पद्धतीने केलं जातं की तिच्यामध्ये परोपकाराची भावना निर्माण होत असते. कुटुंब संस्थेत सामाजिकरण होत असताना लिंगभेद केला जातो. स्त्री व पुरुषांना वेगवेगळी वागणूक दिली जाते. स्त्रीच्या संदर्भात परोपकाराचा भाग अधिक निर्माण केला जातो. ग्रामीण समाजात शहरी समाजाच्या तुलनेमध्ये अधिक तो निर्माण केला जातो. स्त्रीच्या वैयक्तिक जीवनाचा, तिच्या भविष्यातील उपलब्धतेचा तितकासा विचार न होता दुसऱ्यांसाठी तिचे जीवन ही मानसिकता निर्माण होत असते किंवा तशी मानसिकता निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला जात असतो. ही मानसिकता तिच्या बाबतीत लैंगिक परोपकाराची सामाजिकरणासाठी आवश्यक असलेली दिसून येते. यातून लिंगभेद समाजामध्ये कायम असलेला दिसून येतो. सूक्ष्म पातळीवर लिंगभेदासाठी वैयक्तिक भूमिकांचे योगदानही महत्त्वपूर्ण असते असे आपल्याला दिसून येते. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे स्त्री पुरुष विचारातील द्वंद्व. लिंगभेदाच्या विरुद्ध स्त्रियांची मानसिकता
न निर्माण होणे यासाठी लैंगिकतेची भूमिका ही सूक्ष्म पातळीवर कार्य करत असताना आपल्याला दिसून येते. सामाजिकरणाचा आणि इतर तत्वांचा प्रभाव म्हणून स्त्रीची मानसिकता लिंगभेदाच्या विरोधात निर्माण होणे अवघड असते. एकीकडे लैंगिकतेची भूमिका स्त्रीची निर्मिती करत असते आणि एकीकडे तर काय आहे, समाजाचा तिच्यावर दबावही येत असतो. लिंगभेदाच्या बाबतीत सातत्याने असणारी स्त्री पुरुषातील असमानता लैंगिकतेच्या भूमिकेतून साकार होत असताना दिसून येते. यानंतरचा घटक आहे अनार्थिक कार्याचे विभाजन. कार्य हे आर्थिक कार्य आहेत, काही कार्य हे अनार्थिक आहेत. आर्थिक कार्य ज्या कार्याचं मूल्यमापन हे पैशाच्या स्वरूपामध्ये होत असतं आणि अनार्थिक कार्यामध्ये पैशाचं मूल्यमापन हे होत नाही किंवा त्या कार्याला कुठल्याही प्रकारचं मूल्य दिलं जात नाही. मग अशी जी कामं आहेत की ज्या कार्याचं कुठलंही मूल्यमापन होत नाही, अशी सगळी कामे स्त्रियांच्या वाट्याला आलेली दिसून येतात. आणि जी आर्थिक क्रिया आहेत की ज्या कामामधून मोबदला मिळतो, पैसे मिळतो, अशी कामं ही सगळी पुरुषांच्या वाट्याला गेलेली दिसून येतात. सध्याची संस्कृती अर्थप्रधान संस्कृती आहे. अर्थ या गोष्टीला महत्त्व देणारी आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच व्यक्तीला महत्त्व असलेलं दिसून येतं. त्याच व्यक्तीला समाजामध्ये, कुटुंबामध्ये मानाचे स्थान, मानाचा दर्जा असलेला दिसून येतो. आणि ज्याच्याकडे अर्थ नाही त्याला कुठल्याही प्रकारचं मान, सन्मान, प्रतिष्ठा ही कुटुंबातही नसते आणि सार्वजनिक जीवनामध्येही नसते असं आपल्याला दिसून येतं. आणि यामुळे सुद्धा आर्थिकदृष्ट्या परावलंबन स्त्रियांच्या वाट्याला आलेलं असल्यामुळे ॲटोमॅटिकली किंवा आपोआपच तिची रवानगी ही दुय्यम स्थानावर होत असलेली दिसून येते. यानंतरचा मुद्दा आहे शैक्षणिक सुविधेतील तफावत. शैक्षणिक सुविधांच्या संदर्भातलं जर पाहिलं आपण तर मुलांच्या शिक्षणाला प्राथमिकता दिली जाते. व्यावसायिक शिक्षण असेल, विज्ञानाचं शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, अभियांत्रिकी क्षेत्रातलं शिक्षण असेल, स्पर्धा परीक्षा असतील, तर या संदर्भात मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं गेलेलं दिसून येतं. मुलींच्या बाबतीमध्ये मात्र दुय्यम विचार केला जातो. मुलांना दिल्यानंतर जर सोय होत असेल तर मुलींना शिक्षण देण्याचा विचार केला जातो. ग्रामीण भागामध्ये तर आज देखील काय आहे तर मुलींना सहसा 10वीपर्यंत शिकवण्याचीच प्रवृत्ती दिसून येते. यानंतर मुलगी पहिलीच्या वर्गापासून 10वीच्या वर्गापर्यंत येईपर्यंतच मुलींची संख्येला 50% इतकी गळती लागलेली दिसून येते. जेव्हा ह्या 10वीतल्या मुली 12वीमध्ये येतात तेव्हा तिथं आणखीन 25%ला गळती लागते. आणि मग जेव्हा त्या पदवी शिक्षणाला येतात तर तिथं आणखीन मग गळती लागलेली दिसते. अशा पद्धतीने पदव्युत्तर वर्गापर्यंत येईपर्यंत मुलींची संख्या जवळपास 8% झालेली दिसून येते. तर ही जी शैक्षणिक सुविधेतील तफावत आहे त्यामुळे सुद्धा ही लिंगभेदाला खतपाणी घालणारी आहे असं आपल्याला म्हणता येतं. ज्या भागामध्ये शिक्षणाच्या सोयी किंवा संस्था उपलब्ध नसतील तर अशा ठिकाणी मुलींच्या शिक्षणाचा विचार हा केला जात नाही. कारण परगावी मुलींना शिक्षणासाठी पाठवण्यासाठी सहसा पालक हे तयार नसतात. त्यामागे मुलीच्या संरक्षणाचा प्रश्न किंवा पालकांची काळजी हे असे घटक जबाबदार असलेलं आपल्याला दिसून येतं. यानं त्या कारणामुळे स्त्री शिक्षणावर आपल्याला प्रतिकूल परिणाम होत असलेला दिसून येतो. आणि ज्या कमी शिकलेल्या अशिक्षित अशा स्त्री असतात तर अशा स्त्रियांच्या संदर्भात ही लिंगभेदाविषयीची जागृती निर्माण होणे हे महाकठीण कर्म आहे असं आपल्याला या संदर्भात मानावं लागतं. यानंतरचा मुद्दा आहे कौटुंबिक जबाबदारीतील तफावत. लिंगभावावर आधारित कौटुंबिक जबाबदाऱ्या स्त्री पुरुषांच्या वेगवेगळ्या असलेल्या दिसून येतात. जवळपास पुरुषांवर आर्थिक जबाबदाऱ्या ह्या सर्व प्रकारच्या टाकल्या गेलेल्या आहेत. तसेच निर्णय प्रक्रियांची जबाबदारी ही पुरुषांवरच असलेली दिसून येते. तर स्त्रियांवर कुटुंबातील बालकांचे संगोपन, वृद्धांची सेवा, अतिथींचे स्वागत, घर नीटनेटके ठेवणे, घराचं व्यवस्थापन करणे, वृद्धांची सेवा करणे, घरातले सर्व काम करणे इत्यादी जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. म्हणजे पुरुषांनी घराबाहेरची कामं करायची आणि स्त्रियांनी घराच्या आतली म्हणजे चूल आणि मूल ह्या अशा जबाबदाऱ्यांचं विभाजनही लिंगावर आधारित झालेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे कौटुंबिक संघर्ष. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत महत्त्वाची व श्रेष्ठ समजली जाणारे कार्याचे विभाजन हे पुरुषांच्या वाट्याला गेलेलं दिसून येतं. तर कमी महत्त्वाची अनार्थिक कार्ये स्त्रियांवर सोपवली गेलेली दिसून येतात की ज्यांना कमी महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे की जे काम केलं किंवा नाही केलं तरी तितकासा काही फरक पडत नाही असं मानलं जातं. परंतु आज ही परिस्थिती थोड्याफार फरकाने बदललेली आहे. कारण स्त्रियांच्या सार्वजनिक जीवनाचा सहभाग हा वाढत आहे.
तिच्या जबाबदारीमध्ये वाढ होत आहे. पुरुषी वर्चस्वाला आता काही प्रमाणामध्ये हादरे बसण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे कौटुंबिक विसंवादाची समस्या निर्माण झालेली दिसून येते. म्हणजे यावरून आपल्याला काय म्हणता येतं की जोपर्यंत स्त्रिया शिकत नव्हत्या, जोपर्यंत त्या पुरुषप्रधानतेला आव्हान देत नव्हत्या, तोपर्यंत कुटुंब व्यवस्था ही चांगली चालत होती. पण जेव्हा स्त्री शिक्षणामध्ये आल्या आणि थोडासा त्या अधिकार मागू लागल्या, तर तेव्हा कुटुंबामध्ये संघर्षाची स्थिती उद्भवलेली आपल्याला दिसून येते. कौटुंबिक समस्यांमध्ये आता वाढ होत असलेली आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे याचाच अर्थ काय होतो की नेहमीच स्त्रियांनाच माघार घ्यावी लागते, स्त्रियांनाच समायोजन साधावे लागते. आतापर्यंत आपण स्त्रियांच्या वैयक्तिक जीवनातल्या भूमिका पाहिलेल्या आहेत. आता आपण स्त्रियांच्या सार्वजनिक जीवनामध्ये ज्या भूमिका आहेत त्या पाहूया. सार्वजनिक जीवनातल्या भूमिकांच्या संदर्भात विचार करताना आपल्याला असं दिसून येतो की स्त्रियांचा सार्वजनिक जीवनामध्ये सहभाग हा कमी प्रमाणामध्ये असतो. पुरुषप्रधान जीवनात स्त्रियांचा सार्वजनिक जीवनामधला सहभाग हा मर्यादित असतो. कारण प्राचीन काळापासूनच स्त्रियांच्या सार्वजनिक जीवनावर बंदी घालण्यात आलेली आहे. जसे धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक इत्यादी ठिकाणच्या सहभागावर स्त्रियांची बंदी घालण्यात आली होती. परंतु आता काय झालेले आहेत, घटनेच्या माध्यमातून बदल झालेले आहेत. स्त्रिया राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये वावरत असताना दिसत आहे आणि त्यामुळे परिवर्तन होत आहे. स्त्रियांना सार्वजनिक जीवनाचा अधिकार आता मिळाला आहे, परंतु सामाजिक जीवनातला सहभाग हा आज देखील आपल्याला मर्यादित प्रमाणात असलेला दिसून येतो. जसं आपण महिला आरक्षणाच्या महिलांचा राजकीय क्षेत्रातला सहभागाचा विचार केला, आज देखील स्त्रियांची संख्या राजकारणामध्ये नगण्य असलेली दिसून येते. म्हणजे ही संधी मिळालेली आहे, पण आज देखील स्त्रिया सार्वजनिक जीवनामध्ये म्हणाव्या तितक्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत नाहीत असं आपल्याला दिसून येतं. दुसरा घटक आहे प्रशासकीय यंत्रणेतील दुय्यम वागणूक. आज देखील महिलांना त्या केवळ महिला आहेत म्हणून त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते. भलेही ही महिला मग कुठल्या नंबर 1च्या पोस्टवर जरी ती असली तरी तिला दुय्यमतेचीच वागणूक दिली जाते. तिच्या त्या ठिकाणच्या पदाचा विचार केला जात नाही, तर ती महिला आहे असा विचार केला जातो आणि त्यामुळे अधिकारी महिलेला देखील कित्येक वेळा असं दुय्यम वागणूक दिलं गेलेलं लक्षात येतं किंवा त्यांना जबाबदारीची किंवा शारीरिक कष्टाची कामे अशी देण्याचं सहसा टाळलं जातं. यासाठी पुरुषप्रधान मानसिकता जबाबदार असलेलं आपल्याला दिसून येतं. आज देखील प्रशासकीय यंत्रणेत त्यांच्याकडे स्त्री म्हणूनच पाहिलं जातं, त्यांच्याकडे दुय्यम दृष्टिकोनातून पाहिलं जातं, त्यांना तशा प्रकारची वागणूक कामाच्या ठिकाणी दिली जाते. प्रत्येक स्त्रियांना याचा अनुभव आपल्या आयुष्यामध्ये येतच असतो. प्रत्येक नोकरी करणाऱ्या महिलांना हा अनुभव येत असतो. जिथं कुठं सार्वजनिक जीवनातले सण समारंभ असतील, सभा असतील, संमेलनं असतील, तर अशा ठिकाणी पुरुषांनाच प्राथमिकता दिली जाते असं आपल्याला आज देखील आपण आपल्या निरीक्षणातून आपल्याला सांगता येतं. तिच्या पदाचा विचार केला जात नाही, तर तिच्या लिंगाचा आधी विचार केला जातो की ती स्त्री आहे, ती महिला आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच तिच्याकडे तुच्छतेच्या आणि हीनतेच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतं. हा तुच्छतेचा आणि हीनतेचा दृष्टिकोन प्रत्येक स्त्रीलासुद्धा अनुभवाला येत असतो. या परिस्थितीशीही महिला समायोजन साधण्याचाच प्रयत्न करत असतात. अन्यथा मग संघर्षाची परिस्थिती उद्भवते आणि तिच्या विकासामध्ये मग बाधा निर्माण होते. म्हणून अनिवार्य परिस्थितीत स्त्रियांना ह्या दुय्यमपणा स्वीकारणं देखील भाग पडत असतं. यानंतरचा मुद्दा आहे कायद्यातील उणिवा. आता महिलांच्या विकासासाठी, त्यांच्या अन्यायाला, शोषणाला प्रतिबंध करण्यासाठी अनेक कायदे निर्माण झालेले आहेत, पण तरी देखील या कायद्यांचा उपभोग घेण्यावर महिलांना मर्यादा येत असलेलं आपल्याला दिसून येतं. आता उदाहरणार्थ आपण बघतो की हुंडा प्रतिबंध कायदा आहे, परंतु आज देखील हुंडाबळी जवळपास 5,000 स्त्रियांचा बळी जात असलेला दिसून येतो. यानंतरचा कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा 2007मध्ये लागू झालेला आहे. हा कायदा आल्यानंतर देखील काही कुटुंबातला हिंसाचार हा थांबलेला नाही. उलट कोरोनाच्या काळामध्ये महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण हे वाढत असलेलं अनेक संशोधनाच्या माध्यमातून आणि संमेलनांमधून ही गोष्ट पुढं आलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे कायदा असला तर तो लिंगभाव समानता निर्माण करू शकत नाही. तर त्यासाठी काय आहे, तर लिंगभावाची भूमिका हीच महत्त्वपूर्ण असलेली दिसून येते. तशीच पुरुषप्रधान मानसिकता ही त्यास जबाबदार असलेली दिसून येते. आज देखील कुठलीही महिला हुंड्याच्या विरोधात बोलत नाही किंवा कुठलेही पुरुष हुंड्याच्या विरोधात बोलत नाही. कुठलीही स्त्री कुटुंबातल्या शारीरिक हिंसा असेल, मानसिक हिंसा असेल, तर ती
ते सगळं सहन करत असते. का तर कुटुंब टिकवण्याचा प्रश्न हा तिच्यासमोर असतो. आपला संसार टिकवण्यासाठी म्हणून महिला नेहमीच कौटुंबिक हिंसाचाराला, मग ही हिंसा भावनिक असेल, शारीरिक असेल, लैंगिक असेल, आर्थिक असेल, सर्व प्रकारच्या हिंसेला ती तोंड देत असते आणि त्या परिस्थितीमध्ये ती आपलं कुटुंब टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे कायद्यातही उणीवा आहेत की कायद्याच्या माध्यमातून देखील लिंग समानता निर्माण होऊ शकत नाही असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये जरी कायद्याच्या सोयी उपलब्ध असल्या तरी तिथं आपल्याला लिंगभाव समानता निर्माण होत नाही. याच गोष्टीला आपल्याला अधोरेखित करावं लागतं. पुढचा मुद्दा आहे सामाजिक दबाव. पुरुषप्रधान मूल्यव्यवस्था ही स्त्रियांवर एक प्रकारचा सामाजिक दबाव आणण्याचं देखील कार्य करत असते. पुरुषप्रधान व्यवस्थेचा हजारो वर्षापासूनचा इतिहास राहिलेला आहे आणि त्यामुळे त्याचा प्रभाव कमी होण्यास बराच कालावधी लागणार आहे. ही सर्व व्यवस्था ही जी काही समाजव्यवस्था आहे, पुरुषप्रधान समाजव्यवस्था, ही आपल्या अंगामध्ये नसानसामध्ये भिनलेली आहे. ही काय 500 वर्षापूर्वी किंवा 1000 वर्षापूर्वी निर्माण झालेली नाही, तर हजारो वर्षाचा तिला इतिहास लाभलेला आहे. आणि हा इतिहास केवळ भारताचाच आहे असं नाही, तर जगाचाच इतिहास तसा आहे. पुरुषप्रधानतेचा इतिहास आहे आणि त्याला हजारो वर्ष लागलेली आहे. त्यामुळे ह्या अशा विषमतापूर्ण व्यवस्थेला समान पातळीवर आणण्यासाठी बराच हजारो वर्षांचा कालावधी लागेल असं आजच्या परिस्थितीवरून आपल्याला म्हणता येतं. सार्वजनिक क्षेत्रातल्या भेदभाव याच्या संदर्भात आपल्याला आणखीनही काही उदाहरणं देता येतील की माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांना देखील याचा अनुभव येतो. अगदी महत्त्वाची पदं या ठिकाणाची आज देखील महिलांना दिली जात नाहीत. त्याच्यामागे जैविक कारणं असल्याचं लंगडं समर्थन दिलं जातं. सिलिकॉन व्हॅलीमध्ये सुद्धा लिंगभेदाचा पुरस्कार केला जातो. अशा तिथल्या महिलांच्या सुद्धा तक्रारी आलेल्या आहेत. म्हणजे त्या शारीरिकदृष्ट्या सक्षम असून पात्र असून देखील महिलांना गुगल व इतर कंपन्यांमध्ये सुद्धा आज देखील वरिष्ठ पदाची कामंही दिली जात नाही, अशी एक सार्वत्रिक तक्रार आहे. यामागे काही जैविक कारणेही दिली जातात, जी लिंगभेदाची संस्कृती मान्य करून तंत्रज्ञान क्षेत्रातील विविधतेला तिलांजली देण्याचाच हा प्रकार आहे असे आपल्याला म्हणावे लागते. हे समर्थन अशा प्रकारे दिले जातं की पुरुषांचा कल हा चांगले प्रोग्रामर होण्याकडे असतो, तर महिला या भावनेच्या आहारी जास्त जातात व त्यांना नवीन संकल्पनांपेक्षा केवळ सौंदर्य व इतर बाबतीत त्यांना जास्त रस असतो. त्यामुळे सामाजिक व कला क्षेत्रामध्ये त्यांनी रस घ्यावा असा त्यांना सल्ला पुरुषप्रधान मानसिकता देत असलेला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे जो लिंगभाव हा कुटुंबामध्ये दिसतो आपल्याला, तर तो कुटुंबापुरताच मर्यादित नसतो, तो सार्वजनिक जीवनामध्ये याचा अनुभव प्रत्येक स्त्रीला कुठं ना कुठं आलेला आपल्याला दिसून येतो. अगदी नोकरीच्या ठिकाणी सुद्धा जेव्हा एखाद्या महिला उमेदवाराची निवड केली जाते तेव्हा तिथं पुरुषांना जास्त प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जातो. का तर महिलांना घर सांभाळावं लागतं, मुलं सांभाळावी लागतात, म्हणून ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू शकतील की नाही अशी शंका ही तिथल्या निवड समितीला पडलेली असते. तर अशा प्रकारचा भेदभावाचा सामना महिलांना हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत करत लागत असलेला आपल्याला दिसून येतो.